नमस्कार, मी ज्योती पावणे माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्तच राहा. श्री स्वामी समर्थ. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम नमः शिवाय. सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. आज महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आज माझी अशा प्रकारे देवपूजा झालेली आहे. हे बघा, माझे देव सज्ज झाले. सगळ्यांनी पांढरे वस्त्र घातलंच, कलरची साडी घातलेली आहे. नंतर मग मी काही वेळानंतर तुमच्याशी बोलते. ठीक आहे, थोडं मंदिरात जायचं आहे. मंदिरात पण थोडी पूजा करून येते आणि मग नंतर बोलते. तर लवकर घरची पूजा आटोपली आणि आमच्या कॉलनीच्या मंदिरामध्ये आली. ते छोटंसं सध्या मंदिर आहे, कारण तिथे कॉलनीचं खूप काम चालू असल्यामुळे तर नवीन मंदिर बनणार आहे कॉलनीसाठी. त्यासाठी त्यांनी छोटंसं इकडे बांधून दिलेलं आहे. त्याकरता मग गर्दी होती म्हणून थोडं उशिरा गेलेली मी मंदिरात आणि मग पूजा केली. तर मी महाशिवरात्रीच्या दिनानिमित्त तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, जी मी ऐकलेली आहे शिवमहापुराणात आणि अशी कोण दुसऱ्या पण तोंडातून ऐकलेली आहे. त्यामुळे मी सांगत आहे तुम्हाला. म्हणजे तुम्ही ऐकली असेल तर मला सांगाल काय चुकलं काय नाही. तर महाशिवरात्रीची ही गोष्ट म्हणजे अशी आहे की एक शिकारीला जात असताना त्याला रस्त्यामध्ये एक मंदिर लागतं. तिथे लोक महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे पूजा करत असतात. तर पूजा करतात तर तो शिकारी त्यांना चिडवतो की शिवशंकर म्हणून तुम्ही जाप करताय, काय देतो तो देव म्हणून तुम्ही अशी पूजा करत आहे वगैरे. त्यांना तो हिणवतो किंवा त्यांना चिडवतो. परंतु त्याच्या लक्षात येत नाही की तो स्वतःच याद्वारे त्या शिवांचं नामस्मरण करत आहे म्हणून. शिवशंकर असा करत असतो. असं करता करता पुढे चालला जातो आणि शिकारीची वाट बघण्यासाठी म्हणून एका झाडावर जाऊन बसतो. तर तिथे झाडावर जाऊन बसत असताना वाट पाहू शिकारीचा कंटाळा येतो. शिकार काही येत नाही, त्यामुळे तो तिथल्या झाडाची पाने तोडू खाली टाकतो. पण त्याच्या लक्षात येत नाही की ती जी पाने आहे ती बेलाची पानं आहे म्हणून. तर बेलाची पानं असताना ते बेलाची पानंसुद्धा योगाने एक छोटीशी पिंड असलेल्या त्या पिंडीवर जाऊन खाली पडतात. तर अशा प्रकारे त्याचं तो जरी मानत नसला तरी त्याचं अशा प्रकारे नामस्मरण पण होतं आणि बेलं पडल्यामुळे एक प्रकारची शंकरजीची त्या दिवशी त्याच्याकडनं पूजा पण होते. तो वाट पाहत असतानाच तिथे त्याला हरिणी दिसते. हरिणी येताना तर तो हरिणीची शिकार करायला जातो. तर त्या हरिणीला म्हणतो की हरिणी म्हणते, थांब शिकारी दादा, मला माझ्या मुलांना एकदा भेटून घेऊ दे, बोलू दे आणि मग तू मला मार. तर तो म्हणते, असं कसं? तू एकदा घरी गेल्यानंतर परत थोडी ना वापस येणार आहे माझ्याकडे, तर मी तुला कसं जाऊ देणार? तर नाही म्हणते, मी तुला वचन देते की मी परत वापस येणार, पण मला एकदा तरी माझ्या मुलांना भेटू दे. तर तो पण एक शिकार करणारा असला तरी तो एक मनुष्य आणि मुलाबाळांचाच असतो. कारण तो म्हणतो की मी पण माझ्या मुलाबाळांसाठीच हे शिकारी काम करत आहे, तर मी तुला असं कसं सोडून देऊ? तर मग त्याला मुलाबाळाची एक हे दिल्यामुळे तो एक भावनिक होऊन जातो आणि तिला समजा परमिशन म्हणा की एक हे देऊन देतो की जा तू भेटून ये, पण उद्या नक्की ये. तर ती पण वचन देते की मी उद्या नक्की येते. त्यानंतर ती जाते आणि परत हा मग काय करायचं म्हणून तिची वाट पाहतो. रात्रभर तिथे झाडावर बसतो. तर रात्रभर झाडावर बसताना तो तसेच परत बेलाची पानं तोडू त्या पिंडीवर टाकत असतो आणि तिथेच त्याचा आणि अभिषेकसुद्धा होतो. मग तो सकाळ होते. सकाळनंतर हरिणी आपल्या एकटी न येता आपल्या कुटुंबासकट, मुलाबाळासकट तिथे येते. तर तू आली, चल आता तुला मी मारतो. तर त्याला परत एक आश्चर्य आणि एक कौतुक पण वाटतं की बघा, म्हणजे परत कशी मुलाबाळांना घेऊन आली. तर मग ती सांगते की आपण जे काही करतो मुलाबाळांसाठीच करतो, त्यामुळे त्यांना एकदा भेटणं पाहणं माझं एक हे होतं. तर हरिणीची हे गोष्ट ऐकून शिकारी थोडा भावनिक होऊन जे मारण्याची त्याची इच्छा होती हरिणीची, तर तो एक प्रकारे मनातून काढून टाकतो. याचं कारण हे असते
की तो जे शिवशक्ती शिव आणि शक्तीची जी ज्या प्रकारे त्याच्याकडून आराधना म्हणा सेवा केली जाते, त्यामुळे त्याच्यामध्ये एक दयेची भावना, करुणेची भावना निर्माण होते. असं म्हणतात की शिव हे दयाचे मोठे काय म्हणता येईल मोठे शक्ती आहे, जी कोणी म्हणतात हे भोळ्या शंकरा असं म्हणतात ना लोक, तर ते काही खोटं नाही. ते खरंच भोळे शंकर बाबा आहे, की कोणाच्याही याला हाकेला पटकन धावून जातात आणि प्रत्येकाची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे त्याच्यामध्ये करुणायुक्त भावना निर्माण होते आणि शंकरजी त्या दोघांना हरिणी आणि शिकारायला घेऊन आकाशात उडून घेऊन जातो आणि तिथेच एका आकाशामध्ये एक छोटासा तारा बनवून ठेवतो, जो बघितलं की लुकलुक करत असतो. त्यालाच मृग नक्षत्र असे म्हणतात. अशा प्रकारे मी ऐकलेली कथा ही तुम्हालाही सांगायचा प्रयत्न केला. काही जर याच्यामध्ये त्रुटी असली किंवा मी काही कमी जास्त सांगितलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की माझी गोष्टीमध्ये काही कमतरता आहे किंवा काय आहे, तर नक्की सांगा. तर अशा प्रकारे आम्ही मंदिरात आलो. मंदिरात पूजा केली मी, आणि कसं थोडं लेटच आली होती, कारण तो दिवसच होता. म्हणून मी असं बघितलं नाही की सकाळीच गेलं पाहिजे किंवा संध्याकाळी गेलं पाहिजे, जेव्हा वेळ मिळाला तेव्हा गेलं. पण मी दुपारीच गेली, त्यामुळे थोडं गर्दी कमी होती. आणि ते कसं जरी सार्वजनिक असलं तरी ते कसं एक आहे, लोक सर्वात पहिले सकाळी सकाळी करून जातात. मला दुपारी गेल्यामुळे भरपूर वेळ मिळाला, तर निवांत अशी मी पूजा केली. तर त्या पूजेमध्ये मी शंकरजींना दुधाने, दह्याने, साखरेने, शोधाने म्हणजे पंचामृताने तर धुतलंच. त्यानंतर मी जे चंदन नेलं होतं चंदनाने धुतलं, लाल चंदनाने पण धुतलेलं. त्यानंतर उसाचा रस नेलेला होता, त्यानेसुद्धा अभिषेक केलेला होता. आणि परत काही लोकांनी म्हटलं होतं म्हणून मी ते सामान गेली होती. मूग डाळ घेऊन गेली होती, काळे तीळ घेऊन गेलेली होती, नंतर लवंग, विलायची असं खूप काही सांगितलेलं होतं. तर त्यामुळे मी तसंच घेऊन गेली. तर त्या आणि सोबत बाकी वाट पाहणाऱ्या पण होत्या, पण असं कोणी कोणाला म्हणत नव्हतं की लवकर पूजा आटपा, लवकर बाजूला व्हा म्हणून. तर मी माझ्या परीने जसं होते तसे पूजा करत होती. मला जे आठवत होतं त्या पद्धतीने मी तिथे धतुरा ठेवताना ना तो त्याच्यावरून पडतो. पण पडण्याच्या पहिले ना मला एक भीती पण वाटते की हा रुतत असेल शंकरजीच्या त्या पिंडीला वगैरे. तर मी सहसा तर बेलाच्या याच्यावर ठेवते. मला माहिती नाही आपल्याच हाताला रुततो तो शंकरजीच्या डोक्याला म्हणा किंवा याला किती रुतत असेल, हा मला नेहमी विचार येते या धतुऱ्याचा. पण त्यांना प्रिय आहे म्हणते म्हणून मी तो वाहते. त्यानंतर त्यांना मग मी जानवं वगैरे घालून दिलं. आणि परत असं म्हणतात की महाशिवरात्रीला शंकरजी आणि शिवपार्वतींचा विवाह झालेला होता, असं कथेमध्ये ही सुद्धा मी ऐकलेलं आहे. म्हणून त्यांच्या लग्नाच्या विवाहाच्या रात्रीलाच महाशिवरात्री म्हणून प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे मी त्यांना छान हार चढवला. आणि त्यांच्यासाठी मी शंकरजीसाठी काय न्यायचं म्हणून, कारण देवीचा महोत्सव असला तर आपण देवीचे कपडे घेऊन जातो आणि हे घेऊन जातो. तर म्हणून म्हटलं शंकरजीला काय न्यायचं, म्हणून त्यांच्यासाठी म्हणून मी हे घेऊन गेलेली होती, काय म्हणते त्याला, दुपट्टा, जो पांढऱ्या कलरचा असतो नाही का, आपण शुभमंगल सावधानच्या मध्ये वापरतो, तो दुपट्टा घेऊन गेलेली. तर मग दुपट्टा घेऊन गेली होती. ते दोघांच्या दुपट्टा चढवलेला. आणि सगळ्या थोड्याशा मध्ये बाया पण मला डिस्टर्ब करत होत्या की ताई झाली का पूजा. म्हटलं हो बस झालीच आहे करून मी आपलं जे आहे ते करतच होते. नंतर प्रसाद ठेवला. त्यांना आपल्याकडून काय द्यायचं म्हणून एक हे दिलं. तिथे काही फुलाची पाकळी म्हणून मी जास्त नव्हते नेले, 10 रुपये ठेवलेले होते. तर अशा प्रकारे माझी पूजा चालू होती. तर तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे की शिवरात्र होऊन आता भरपूर दिवस झाले, 15 दिवस झाले, पण आज हा व्हिडिओ का टाकला, एक तर उद्या सोमवार आहे, आजचा सोमवार आहे म्हणून.
मी टाकलेला. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माझ्या थोडं हेल्थ इश्यू खूप जास्त निर्माण होत आहे, कारण आता थोडं थायरॉईड पण क्लिअर झालेलं आहे आणि मला पाईल्स म्हणजे मूळव्याध आणि बवासीर या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो आहे. तर डॉक्टरांनी सांगितलं आहे की उपवास वगैरे करायचे नाही, पण ते कसं आपल्याला सवय झाली आहे तर मग तो आपण सोडायला जरा विचार करतो. म्हणून महाशिवरात्रीचा उपवास झाला. त्यानंतर मग सोमवार, गुरुवार येतो, पौर्णिमा असते, चतुर्थी असते, असे प्रकारचे उपवास खूप सगळे येतात. त्यामुळे ते कसं एक दिवस जरी खाणं नाही आले तर पाईल्सचा किंवा मूळव्याधीचा त्रास खूप प्रमाणात होतो. त्यामुळे बरं राहत नाही आणि त्यामुळे माझं व्हिडिओ टाकण्याची हे आहे बैठक ती मी जास्त करू नाही शकत. त्यामुळे आज मला थोडं बरं वाटलं आणि थोडा वेळ मिळाला म्हणून मी हे तुम्हाला व्हिडिओ टाकलेला. तर त्यासाठी क्षमा मागते की मी उशीर केला, परंतु हा व्हिडिओला बघून लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती. तर पूजा केली, दिवा लावला तुपाचा आणि धूप दीप नैवेद्य म्हणून मी काय आणलेलं तर गूळ आणि खडीसाखर वगैरे आणली होती, ते चढवला. पण माझं जे याच्यानुसार मी तुम्हाला सांगितलं आहे की आज महाशिवरात्रीला शिव आणि पार्वतीचं लग्न झालं होतं, त्यानुसार मग मी देवीला, आणि तिथे कसं गणपती पण आहे, कार्तिकेयची मूर्ती पण आहे, देवीची मूर्ती आहे. पूजा करताना कळत नाही की पहिले शंकरजीच्या पिंडीवर पाणी टाकून पूजा करायची का या देवांना पहिले हे करायचं. तर तरी पण दिवस त्यांचा होता म्हणून त्यांचं पूर्ण आटपवलं आणि मग बाकीच्या देवांकडे, कारण की पिंडीमध्येच म्हणतात ना त्यांची पूर्ण फॅमिली आहे म्हणून, तर मग ते नंतर केलं. तर मग आज महाशिवरात्री असल्यामुळे मग देवीला पण ओटी चढवली. खणं नारळ खूप जास्त नव्हतं घेतलं, एक असाच हलका पतला ड्रेस घेतलेला होता. तो ड्रेस, ओढणी आणि गजरा आणलेला देवीला, आणि जे ओटीसाठी लागते ते ओटीसाठी सामान आणलेलं होतं. आणि परत नारळ आणि आपल्या शंकरजींना पण नारळ पान दिलेलं. आणि तर मग दुपट्टा चढवून शिव आणि पार्वतीचे दोघांचे गठबंधन केले. गठबंधन करून देवीला चढवलेला होतो मी तुम्हाला. अशा प्रकारे ओटी चढवली, गजरा टाकलेला आणि त्यांचे गठबंधन म्हणजे आमच्या विदर्भातल्या भाषेमध्ये घाटझोडा पाडला, कारण की लग्नाचा दिवस होता म्हणून, आणि चांगल्या शुद्ध भाषेमध्ये गठबंधन करून दिले. आणि मग देवीजवळ दिवा लावून एक आरती म्हणून घेतली. त्याचा व्हिडिओ काही केलेला नाही, कपूर केला तो देवाला दिला. ही माझी मैत्रीण आहे सपना, ही नेहमी सोबत असते दर सोमवारी पूजेमध्ये. आणि मग लवकर आटपून दोघींच्या, कारण तिला पण तिच्या सोबत गेली तर तिला सोबत घेऊनच परत येणं गरजेचं होतं. माझं आटोपलं म्हणून येणं पण योग्य नव्हतं, पण घरी येण्याची घाई पण लागली होती, कारण प्रदोष काळाच्या पहिले मला स्वयंपाक आटपून घ्यायचा होता. जे बाकी मुलं आणि माझे सासरे राहिले होते त्याचे स्वयंपाक करून प्रदोष काळामध्ये पूजा करायला परत बसायचं होतं. म्हणून आली परत पटकन स्वयंपाक आटपून घेतला आणि प्रदोष काळाची पूजा करायला बसली. त्यामध्ये शंकराची पिंडीची पूजा करताना त्यांना पण परत एकदा पंचामृतांनी धुतलं. दूध, दही, जे काही दूध, दही, शहद आणि साखर आणि तूप, त्यामध्ये पण मी दूध टाकल्यानंतर पाणी, दही टाकल्यानंतर पाणी, असा प्रकार. त्यानंतर चंदन, लाल चंदन, पिवळं चंदन आणि पण हे केलेला अभिषेक. त्यानंतर उसाचा रस होता, त्यानेसुद्धा अभिषेक केला. आणि मला सांगितलं होतं कोणीतरी की जे सरसूचं तेल असते त्याचा पण अभिषेक करायचा, तर म्हणून मंदिरात पण नेलं होतं आणि घरच्या पण मूर्तीला सरसूच्या तेलाचा अभिषेक केला. आणि मग जवळपास सगळंच माझा अभिषेक करून झालेलं होतं, कारण गणपतीचा अभिषेक करताना ओंगण गणपतीचा हे केला आणि देवीचं करताना सर्व मंगले. पण मला रुद्राभिषेकाची जी बाकी नव्हता करता येत म्हणून मोबाईलवर लावून दिला होता, म्हणून बाकीचं मी काही शूट केलं नाही. फक्त ते झाल्यानंतर आरती करताना थोडं केलं आणि माझी पूजा प्रदोष काळाची पूजा अशा प्रकारे समाप्त केली. आणि हे बघा, प्रदोष काळाची पूजा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नैवेद्य लावलेला आहे. रताळ्याच्या पोळ्या केल्या होत्या, भात, भजी आणि आलूची भाजी, वरण भात. आणि साहेबांनी मला तोरड्या आणून दिल्या होत्या, पायल. मी त्यांना सांगितलं होतं की आजच्या दिवशी आणून द्यावं लागते म्हणून त्यांनी आणून दिल्या. तर अशा प्रकारे माझा व्हिडिओ झाला. आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.